हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 48. बाई. आद्याचा भाऊक आणि मधाळ स्वर त्याच्या कानी पडला. संग्राम काही क्षण स्तब्धच झाला. आपण खरंच आद्याचा आवाज ऐकलाय ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. गाडी क्लिनिकजवळ न थांबवता त्याने थेट ती घराजवळ वळवली. आता पुढे. आद्या जिवंत आहे? मग त्या कार ॲक्सिडेंटमध्ये जळून कोण मेली होती? ती आद्या नव्हती? सगळा आबांचा डाव होता तो? एकामागून एक प्रश्न संग्रामच्या डोक्यात येऊ लागले. कधी एकदाच आपण घरी पोहोचतोय असं त्याला झालं होतं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला आद्याकडून मिळणार होती. इथे सिडने राजला स्वतःजवळ घेत घट्ट अशी मिठी मारली. इतके दिवस ज्याच्यासोबत आपण वावरत होतो, नकळत का होईना ज्याचा आपण प्रेमात पडलो होतो, तोच आपला मुलगा आहे ही गोष्ट त्याला आज सुखावून गेली होती. आज तो खूप म्हणजे खूप खुश होता. इतका खुश होता की तो स्वतःला नीट व्यक्त करू शकत नव्हता. पण नियती आज त्याच्यासोबत वेगळाच खेळ खेळणार होती, ज्याचा तीळ मात्र अंदाज देखील त्याला नव्हता. नेहमी त्याच्या जवळ करणारी आद्या आज मात्र त्याच्यापासून दूर होती. सिडला दुरूनच निहाळत होती. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटत होता. सिड खूप वेळ राजचा चेहरा निहाळत बसला होता. आज त्याला त्यात स्वतःची झलक दिसू लागली होती. नेहमी वेगळा वाटणारा राज आज खऱ्या अर्थाने त्याला आपला वाटू लागला होता. राज मात्र एक नजर आद्यावर तर एक नजर सिडवर फिरवू लागला. तू तेच नाव ठेवलंस जे आपलं ठरलेलं. आद्या आणि सिद्धराजचा अधिराज. राजच्या कपाळावर ओठ टेकवतच सिड म्हणाला. राज? मला फक्त राज बोललेलं आवडतं. राजने तोंड पाडतच म्हटलं. ओके रे स्वीट हार्ट, मी तुला राजच म्हणेल. सिड राजला म्हणाला. मी पण मग लाजच म्हणेल, छकुली म्हणाली. तू आधी बोलायचं. जेव्हा तुला राज बोलायला येईल तेव्हाच तू राज बोलायचं, छकुलीला राग दाखवतच राज म्हणाला. बाबा. छकुली छोटंसं तोंड करतच सिडला बिलगली. खोटं खोटं रागवतोय ग तो. आणि त्याला तू आधी बोललेला आवडत असेल तर तू त्याला आधीच बोल ना, छकुलीची समजूत काढत सिड तिला म्हणाला. ही कोणाची मुलगी आहे? आद्याने घाबरतच त्याला प्रश्न केला. ध्रुवी असा दावा करते की ही तिची आणि माझी मुलगी आहे, पण मला ही तिची मुलगी नाही वाटत. मला ही आपलीच मुलगी वाटते, सिड म्हणाला. आपल्याला मुलगा झालेला, मुलगी नाही, आद्या उत्तरली. सगळ्या प्रश्नांची उत्तरं भाईला माहिती असणार म्हणून मी त्याला बोलवून घेतलं. तू आलीस हे कळल्यावर पळतच येईल तो, सिड तिला म्हणाला. राज आणि सानिध्याला दोघांचं जे काही चालू आहे ते कळतच नव्हतं. दोघेही एकमेकांसोबत खेळण्यात व्यस्त होते. सिड आणि आद्या दोघांना निहाळत बसले होते. अचानकपणे सिडचा चेहरा गंभीर झाला आणि त्याने आद्याकडे पाहिले. आद्या अपराधी नजरेने त्याच्याकडे बघत होती. राज, डॅड कोणाला बोलतो? सिडने प्रश्न केला. आद्या निशब्द होती. सिडच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत तिच्यात नव्हती. सिडच्या हृदयाने आता मात्र वेग पकडला. भीतीने श्वास वाढले होते त्याचे. आद्याकडून उत्तराची अपेक्षा नव्हती. तो थेट राजजवळ येऊन बसला. आद्याकडे बघत त्याने राजला पुन्हा स्वतःच्या मांडीवर घेतलं. त्याचे डोळे काठोकाठ पाण्याने भरले होते. तुझं संपूर्ण नाव काय आहे? अडखळतच त्याने राजला प्रश्न केला. ते काय असतं? राजने उलट प्रश्न सिडलाच केला. तू पलतलतो का? सिडच्या डोळ्यात पाणी बघून सानिध्याने भावूक होतच सिडला प्रश्न केला. सिडने स्वतःच्या डोळ्यांवरून हात फिरवला आणि नकारार्थी मान डोलवत छकुलीला आपण रडत नाही असे कृतीतूनच दर्शवले. कंठ दाटून आलेला. शब्दच खरं तर त्याला त्या कंठातून बाहेर पडत नव्हते. एक खोल श्वास घेत त्याने कसंबसं स्वतःवर नियंत्रण मिळवले.
डोळे घट्ट मिटत डोकं सगळ्यात आधी शांत केलं. तुझ्या डॅडचं नाव काय आहे? सिडने राजला पुन्हा प्रश्न केला. सम्राट, राज उत्तरला. कोण सम्राट? सम्राट पेशवे? डोळ्यातून टिपूक पाडत सिडने प्रश्न केला. राजने हो म्हणून मान डोलवली. सिडने आध्याकडे पाहिले. आध्याचे डोळे पाणावले होते. दरवाजाची बेल वाजली तसं राजने पळतच दरवाजाच्या दिशेने धाव घेतली आणि दरवाजा उघडला. मोठे पप्पा आले म्हणत राज आत पळतच सगळ्यांना सांगत सुटला. संग्रामला बघताच आध्याला खूप आनंद झाला. रडतच ती त्याला बिलगली. तू कुठे निघून गेलेलीस? संग्रामने विचारलं. सगळे मिळून मला आणि माझ्या बाळाला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते. मग मी माझ्या बाळाला घेऊन तिथून पळून आली. आध्या रडतच संग्रामला सांगू लागली. संग्रामला काय बोलावं तेच कळत नव्हतं, कारण सगळं काही त्याच्या समजण्यापलीकडे होतं. तू ललतो का आहे सांग ना. छकुली सीडचे डोळे पुसतच त्याला विचारू लागली. संग्रामने सीडकडे पाहिले. तळ हातात स्वतःचा चेहरा खुपसून तो बसला होता. छकुलीच्या प्रश्नांचं उत्तर तो देत नव्हता. सीडला रडताना बघून छकुलीसुद्धा रडू लागली. इथे छकुलीला रडताना बघून संग्रामच्या काळजाचं मात्र पाणी पाणी होऊ लागलं. आध्याला बाजूला करत त्याने छकुलीला उचलून स्वतःजवळ घेतलं. तुला रडायला काय झालं? छकुलीचे डोळे पुसतच त्याने विचारलं. बाबा ललतोय, आम्हाला त्याने लललेलं नाही आवलत म्हणत छकुली हुंदके देत रडू लागली. तुला रडायला काय झालं? तुला दिसत नाही का ती पण रडते ते? संग्रामने नेहमीप्रमाणे रागातच सीडला विचारलं. तुम्ही त्याला ओललता कशाला म्हणत सानिध्याने टाहू फोडला. तू अशी रडली मग आम्ही त्याला फक्त ओरडणार नाही तर मारूसुद्धा. आम्हाला तू रडलेलं नाही आवडत. तुला तुझ्या बाबाला मार खाताना बघायचं आहे का? संग्रामने विचारलं. नाही म्हणत सानिध्या हुंदका देतच रडू लागली. आध्या सीडच्या समोर येऊन बसली. सिद्धराज, त्याचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेत तिने त्याला अपराधीपणे आवाज दिला. तिच्या हातून हात सोडवून घेत सीड तिच्यापासून लांब झालं. आध्याचा तो स्पर्श त्याला तिच्या चिड येऊन गेला. तिच्यासमोर उभं राहणं त्याने पसंत नाही केलं. तो तडक स्वतःच्या खोलीत निघून आला. ज्या आध्याला बघून त्याला आनंद झाला होता तोच आनंद दुःखात बदलायला वेळ नाही लागला. सीडचं वागणं आता संग्रामच्या समजण्यापलीकडे चाललं होतं. मला बाबाजवळ शोला ना, छकुली संग्रामला म्हणाली. आई, घरी जाऊयात ना, इथे राज आध्याला बिलगतच म्हणाला. तू अशी रडते म्हणून तुझा मित्र घरी जाऊ लागलाय बघ, जाऊ दे त्याला घरी. पुन्हा छकुलीच्या डोळ्यातून आलेलं पाणी पुसतच संग्रामने प्रश्न केला. छकुलीने डोळे पुसले आणि जबरदस्तीचं हसू ओठांवर आणत ती संग्रामला म्हणाली. आता नाही ललत. पण अधूनमधून एखादा दुसरा हुंदका तिला येत होता. त्या इवल्याशा जीवाला असं रडताना बघून संग्रामसोबत आध्यालासुद्धा वाईट वाटलं. मी तुझ्या बाबाला बाहेर घेऊन येतो, तू तोपर्यंत तुझ्या फ्रेंड्ससोबत खेळ. तू अशीच रडत राहिली तर तो इथून निघून जाणार. संग्राम छकुलीला सोफ्यावर व्यवस्थित बसवतच म्हणाला. बाबाला दम नको देऊ, छकुली स्वतःचे डोळे पुसतच म्हणाली. नाही दे, डोंट वरी, छकुलीच्या कपाळावर ओठ टेकवतच संग्राम म्हणाला. संग्राम सीडच्या खोलीत जाईपर्यंत छकुली त्याला बघत होती आणि आध्या तिला. आध्याचा सुद्धा कंठ दाटून आला होता. संग्राम खोलीत येताच त्याने दरवाजा आतून लावून घेतला. भेटली ना तुझी तुला आध्या, मग रडायला काय झालंय? तुझ्यामुळे छकुली रडते, दिसत नाही का तुला? संग्रामने रागातच त्याला विचारलं. सीड मान खाली घालून होता. संग्रामच्या बोलण्यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. संग्रामला स्वतःच्या रागावर संयम होत नव्हता. सीडच्या केसात हाताचा पंजा त्याने घातला. मुठीत येतील तेवढी केसं त्याने पकडत रागातच ओढली आणि त्याची मान वर केली. केसांमुळे वेदना डोक्यातून जाणवत होत्या, पण आध्याने दिलेल्या वेदनेपुढे त्या काहीच नव्हत्या असं सीडचं झालं होतं. बोलणार आहेस काही? एकच प्रश्न आम्हाला वारंवार विचारायला नको लावूस, आम्हाला नाही आवडत. संग्राम ओरडला त्याच्यावर. आयुष्यात अमूल्य अशी गोष्ट गमावून बसल्यावर माणूस असाच रडतो. मी तर म्हणतो माणसाला वेड लागेल आता. मला वेड लागण्याआधी संपवून टाक. तसंही कळत नकळत माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय तू घेत आलास तसा हा सुद्धा घेऊन टाक आणि संपवून टाक एकदाचा आम्हाला. तुला जमत नसेल तर आम्ही स्वतःला संपवून टाकतो. फक्त आमच्या छकुलीची काळजी घे, सीड रडतच म्हणाला. त्याचा तो आक्रोश संग्रामला कोड्यात टाकून गेला. असं कोड्यात आमच्यासोबत बोलायचं नाही, नीट काय ते बोल, संग्राम ओरडला. तू राग फक्त आमच्यावरच का करतोयस? ती बाहेर आहे, तिच्यावर तुला राग नाही का आला? सीडने विचारलं. तिचा का आम्ही राग करू? संग्रामने विचारलं. माझ्या मुलाला सम्राटचं नाव देऊन मोकळी झाली ती. अधिराज सम्राट पेशवे
असं नाव आहे त्या मुलाचं. सीड म्हणाला तसं संग्रामने त्याचे केस सोडले. आमची चूक झाली. मुंबईला येणंच ही आमची सगळ्यात मोठी चूक होती. आयुष्यात कोणी चांगलं आम्हाला भेटलंच नाही. ना घर, ना घरातील माणसं, ना ती लोकं ज्यांच्यावर आम्ही जीवापाडा प्रेम केलं. कोणीच शेवटपर्यंत आमचं बनून नाही राहिलं ना. आम्ही खरंच मूर्ख ठरलो यार. सीड डोक्यावर हात मारून घेत रडू लागला. संग्रामने हाताची मूठ आवळली. सीडला असं रडताना बघून आतून तो सुद्धा खरं तर रडत होता आणि नाही बोलायला गेलं तर त्याच्या ह्या अवस्थेला संग्राम स्वतः जबाबदार होता. आध्या. संग्राम मोठ्यानेच आध्याच्या नावाने ओरडला. आध्या पळतच त्या खोलीत आली. घाबरतच ती संग्रामकडे पाहू लागली. तू सम्राटसोबत लग्न केलंस? नजरेत राग आणतच संग्रामने आध्याला प्रश्न केला. आध्याने घाबरतच हो म्हणून मान डोलवली. डोळे तिचेसुद्धा पाण्याने तुडुंब भरले होते. वेडी आहेस का तू? असं कसं तू त्याच्यासोबत लग्न केलं? ह्याने केलेलं प्रेम लगेच विसरून पण गेली तू? आणि मुळात तू ह्याला फसवू कशी शकतेस? संग्राम रागातच तिच्यावर ओरडला. तिच्यावर प्रश्नांचा भडीमार त्याने सुरू केला. आबांनी सिद्धराजला संपवलं असं सम्राटने सांगितलं. आध्या घाबरतच उत्तरली. त्याने सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास? संग्राम म्हणाला. मी विश्वास नाही ठेवला. मी ज्या हॉस्पिटलमध्ये होती त्या हॉस्पिटलमधील टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज म्हणून तशी बातमी झळकत होती. मग तर मला विश्वास ठेवणं भागच आहे ना. त्या क्षणी मी स्वतः त्रासात होती. माझं बाळ नुकतंच ह्या जगात जन्माला आलेलं. जर मी पुण्यात थांबली तर माझ्यासोबत माझ्या बाळालासुद्धा ते संपवणार होते. ज्यांच्यावर मी जीवापाड प्रेम केलं त्यानंतर ते बाळच त्यांची निशाणी म्हणून माझ्याजवळ होतं. शरीराला होणाऱ्या वेदना आणि सिद्धराजचं अचानक मला सोडून जाणं या दोन्ही गोष्टी मला नरक यातना देत होत्या. माझं आयुष्य खरं तर तिथेच संपलं होतं. सिद्धराज नंतर खरंच संपवणार होती मी स्वतःला. ह्यांच्याशिवाय जगण्याची मी कल्पनाच केली नव्हती ना. सकाळची सुरुवात माझी सिद्धराजने होत होती आणि रात्रसुद्धा त्यांच्या मिठीतच झोपून होत होती. माझं दुसरं विश्वास नव्हतं यांच्याशिवाय. पण बाळाचं काय करू मी? परकेपणा काय असतो हे मी चांगलंच अनुभवलं आहे. माझ्या बाळालासुद्धा तेच अनुभवायला देऊ मी? त्याच्यासाठी मला स्वतःला मजबूत बनवावंच लागणार होतं ना. मनात आध्या रडू लागली. म्हणून तू सम्राटसोबत लग्न करणार का? एकदा मला कॉल करणं गरजेचं नाही समजली तू? संग्रामने विचारलं. तुम्ही कॉल उचलतच नव्हते ना. सगळ्यात आधी तर तुमची आठवण आलेली मला. पण तुमच्यापर्यंत मी पोहोचूच शकत नव्हती आणि त्या पुण्यात जास्त वेळ थांबूसुद्धा शकत नव्हती. हातात बंदुकी घेऊन सगळी माणसं मला आणि माझ्या मुलाला शोधत तिथे आली होती. सम्राटने मला त्या लोकांपासून वाचवत इथे मुंबईत आणलं. त्यातसुद्धा आबांची गाडी आमच्या गाडीचा पाठलाग करत होती. आबा इतके रागात होते की त्या क्षणी त्यांनी सम्राटचासुद्धा जीव घेतला असता. सम्राट गाडी खूप वेगात पळवत होते. पाठी बघितलं तर आबांची गाडी पाठून येत नव्हती. सम्राटने गाडी थांबवली आणि मला गाडीतून बाहेर पडायला सांगितलं. त्याचा मित्रसुद्धा दुसरी गाडी घेऊन तिथे हजर होता. त्या गाडीत सम्राटने मला माझ्या बाळासोबत बसायला सांगितलं आणि स्वतः आमच्यासोबत येऊन बसला. मी आधीच खूप घाबरलेली. सम्राट जे कार्य करायला बोलत होता ते मी करत होती. कारण त्या क्षणी मला आपलं असं वाटणारा तोच होता ना. तुम्ही लोकांचं राजकारण माझ्या समजण्यापलीकडचे होतं. मला घेऊन इथे मुंबईत आला. मुंबईत येऊन मी तुम्हाला फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला पण तुमचा नंबर कधीच लागला नाही. कायम स्विच ऑफ येत होता. सम्राटला बोलली मला घेऊन चल भाईकडे तर तो बोलला की आबाने तुम्हाला पण संपवलं आहे. फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या बायकोलासुद्धा. खात्री करून घ्यायला म्हणून मी मामाला फोन लावला तर माझ्या मामीला संपवलेलं. मग परिस्थितीपुढे मी हतबल झाले. सम्राट जे काही सांगत होता त्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे माझ्याकडे काहीच नव्हतं. माझ्या बाळाला धोका आहे अशी भीती त्याने माझ्या मनात निर्माण केलेली ना. पुणे विसरणं हेच माझ्यासाठी योग्य आहे असं समजून मला पुढे जावं लागणार होतं. जर सिद्धराज जिवंत असते तर त्यांनी मला नक्की शोधलं असतं. तसंही बाळाला जन्म दिल्यावर मुंबईत शिफ्ट व्हायचं असं आमचं ठरलंच होतं. मग जर ते इथे असते तर ते इथेच आले असते. पण ते आहेतच नाहीत तर ते कसे इथे येतील असा विचार करून मी दिवस ढकलत होती. सम्राट माझी आणि राजची काळजी घेत होता. तुम्हा दोघांनंतर जर मी कोणावर विश्वास ठेवू शकत होती तर तो तोच होता. म्हणत आध्या रडू लागली. मला अजून पुढे काही ऐकायचं नाही. सीड स्वतःचे डोळे पुसतच म्हणाला आणि तो संग्रामसमोर येऊन उभा राहिला. मला जे काही सांगायचं आहे ते एकदा नीट ऐकून घ्या ना. आध्या सिद्धराजला विनवणी करतच म्हणाली. आम्ही का ऐकू तुझं? कोण आहेस तू? काय नातं उरलं माझ्यात आणि तुझ्यात? आम्ही वेड्यासारखं प्रेम केलं यार तुझ्यावर. एखाद्या लहान बाळाला सांभाळतात तसं सांभाळत आलेलो आम्ही तुला. पण तू तर ध्रुवीपेक्षासुद्धा एक पाऊल पुढे निघाली. परिस्थितीपुढे मी सुद्धा हतबल होतो आणि अजूनही आहे. पण माझ्यावर असणारी जबाबदारी
दुसऱ्यावर लागण्यासाठी मी दुसऱ्यासोबत लग्न नाही केलं आणि तसा विचारसुद्धा माझ्या मनात नाही आला. ॲक्सिडेंटमध्ये तू पण मेलीस हे चित्र माझ्यासमोर क्रिएट करण्यात आलेलं. माझी मुलगी तर जी कोणी आवडेल तिला आई बोलून मोकळी होते, पण तिला दुसरी आई मिळवून देण्याचा विचारसुद्धा माझ्या मनात नाही आला. तिचा आई आणि बाबा दोन्ही बनण्याची कसब आम्ही पुरेपूर पार पाडली. आम्ही फक्त तुझ्यावर प्रेम केलं आणि आम्ही बोललेलो सुद्धा होतो की शेवटपर्यंत मी तुझाच बनून राहील. खरं तर असं वचन कधीतरी तू सुद्धा मला देशील असं मला वाटायचं, पण तू कधी दिलंच नाहीस. पण का दिलं नाहीस हे आज आम्हाला कळलं. तू कितीही कारणं दिलीस ना तरी माझ्या नजरेत तू दगेबाजच राहणार. तुम्ही सगळ्यांनी मिळून फसवलं यार मला. सम्राट, ज्याच्यावर तर आम्ही जीव ओतून टाकत होतो, त्याने तर केसांनी गळा कापला आमचा. किती ते राजकारण, वेड करणार तुम्ही आम्हाला. सीड स्वतःचं डोकं धरतच म्हणाला. सम्राटला आत्ताच्या आत्ता बोलवून घे इथे. संग्रामने आद्यावर हुकूम सोडला. आद्याने मान खाली घालून होती. तुला ऐकू येतंय आम्ही काय बोलतोय ते? संग्रामने डरकाळी फोडली तसं आद्याने अंग काढलं. तुला त्याला भेटायचं आहे तर बाहेर जाऊन भेट, नाहीतर तिच्या घरी जाऊन तिच्या नवऱ्याला भेट. माझ्या घरात तो येणार नाही. छकुली कोणाची मुलगी आहे ह्या माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तू दे आणि तू सुद्धा आमच्या घरातून निघ, सीड म्हणाला. संग्राम शांत उभा राहिला. जर ह्या प्रश्नाचं उत्तर सीडला आपण दिलं तर ह्या क्षणी तो स्वतःच्या जीवाचं बरं वाईट नक्कीच करून घेईल अशी भीती संग्रामच्या मनात घर करून गेली होती. स्वतःच्या हट्टापायी आपण आपल्या भावाचं आयुष्य खराब केलं आहे ह्याची जाणीव आज संग्रामला झाली होती. कधीही सीडला बघता न विरघळणारा संग्राम आज सीडचा आक्रोश बघून मात्र थोडा नरम पडला होता. मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त कर, प्लीज आन्सर मी. दोन्ही हात जोडतच सीड संग्रामला विनवणी करू लागला. क्रमशः कोणाची मुलगी असेल सानिध्या कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.